आता आपल्याशी बोलण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत स्वराज्य शिलेदार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे संस्थापक अध्यक्षा सौ सुनीताताई येवले. नमस्कार मॅडम. नमस्कार. हां, तर तुमच्या संघटनेची म्हणजे स्वराज्य शिलेदार प्रतिष्ठानची स्थापना कधी झाली बरं? स्वराज्य शिलेदार प्रतिष्ठानची स्थापना ही 24 नोव्हेंबर 2014 रोजी नाशिकला जे शिवराम मंदिर आहे, शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानेच या संघटनेची सुरुवात झाली. 24 नोव्हेंबर 2014 ते आज तारीख 16 मार्च 2015 ह्या गेल्या 2-2.5 महिन्यांच्या कालावधीत आम्ही महाराष्ट्रातल्या जवळजवळ 20-19 शहरांमध्ये जाऊन पोहोचलेलो आहोत. विविध संस्था, विविध शिवभक्त यांना एकत्रित करण्याचं आमचं काम चालू आहे की वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या रस्त्याने एकच काम न करता एकीचं बळ हे नेहमी मोठं असतं. एकीचं बळ हे नेहमी मोठं असतं. तर ती एकीची ताकद, ती युनिटी ही शासनापर्यंत पोहोचायला हवी या उद्देशाने आम्ही आता जे काही शिवभक्त कार्य करत आहेत किंवा ज्या काही संस्था या विषयात काम करत आहेत त्यांना एक करण्याचं एक उद्दिष्ट घेऊन आम्ही चाललेलो आहोत. तर तुम्ही एक महिला असताना किंवा तुमच्या मनामध्ये अशी कसं काय संकल्पना आली की स्वराज्य शिलेदार प्रतिष्ठानची स्थापना करून आपण शिवकार्य हे पूर्ण महाराष्ट्रभर करू शकतो, तर ही प्रेरणा तुम्हाला कुठून आली किंवा स्वराज्य शिलेदार प्रतिष्ठानची स्थापना करूया? खरं तर शिवाजी महाराजांविषयी मुळात माझे आजोबा कै तात्याबा तिदमे यांनी पहिल्यांदा मला शिवचरित्र दिलं होतं लहानपणी वाचायला. तेव्हापासून शिवाजी महाराजांविषयी खूप आत्मीयता होती. त्यांच्याविषयी जाणून घेण्याची नेहमीच एक ओढ होती आणि मला माझ्या घराकडून नेहमीच सामाजिकतेचा वारसा मिळालेला आहे आणि माझ्या पती श्री अजय येवले यांचीही खूप साथ लागलेली आहे. आम्ही सुरुवातीला दी स्पंदन सोशल फाउंडेशनची स्थापना केली गेल्या 2 वर्षापूर्वी. त्यातून आम्ही वेगवेगळ्या सामाजिक विषयांना हात घातला, वेगवेगळ्या गरजू लोकांपर्यंत पोहोचलो. त्यावेळेला आम्ही असं ठरवलं होतं की स्पंदन सोशल फाउंडेशन मार्फतच शिवकार्यही करायचं. परंतु 2 वेगळे विषय, 2 वेगळ्या आशय घेऊन एका संघटनेतून आम्हाला चालणं शक्य होत नव्हतं. कारण स्पंदन सोशल फाउंडेशनचं मुख्य कार्य हे आहे की जे गरीब महिला, गरजू महिला आहेत किंवा जी बाल कामगार आहेत त्यांच्यासाठी ती संस्था कार्यरत असते. त्याच वेळेला त्याच संस्थेमधून शिवकार्य करणं शक्य होत नसल्यामुळे मी आणि संस्थेचे प्रवक्ते श्री अजय येवले आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की एक वेगळी संस्था स्थापन करायची आणि ह्या उद्देशाने 24 नोव्हेंबर 2013 नाशिक येथे स्वराज्य शिलेदार प्रतिष्ठानची स्थापना झाली. आता स्वराज्य शिलेदार प्रतिष्ठान आहे तर त्याच्यासाठी आता मार्गदर्शक म्हणून जसे अशोकराजे कंक, उदयनराजे भोसले या लोकांचं तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच लोकांचं मार्गदर्शन भेटलेलं असेल, तर ह्या लोकांचं तुम्हाला मार्गदर्शन कशा स्वरूपात भेटतं बरं? खरं तर हे आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे की उदयनराजे भोसले, आकाशराजे कंक हे आम्हाला मार्गदर्शक म्हणून भेटलेले आहेत. यांनी आम्हाला खूप वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे. उदयनराजेंनी आम्हाला खूप सगळं पाठिंबा दिलेला आहे की तुम्ही जे कार्य करता आहात शिवकार्य यामध्ये ज्या काही अडचणी येतील, मग त्या सरकार दरबारी असतील किंवा सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याच्या असतील, तुमच्या सगळ्या प्रकारच्या अडचणी तुम्ही माझ्यापर्यंत घेऊन या. मला ज्या मार्गाने त्या सोडवणं शक्य आहे, सरकार दरबारी जेव्हा जेव्हा तुम्हाला मला घेऊन जाणं शक्य असेल मी तुम्हाला घेऊन जाईल, त्या अडचणी सोडवून देईल. तसेच आज खुद्द आकाशराजे कंक आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आज इथे नाशिकच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. या पद्धतीने त्यांचा पाठिंबा मिळतोय ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आता स्वराज्य शिलेदार प्रतिष्ठान आहे तर त्याच्यासाठी निधी कशा स्वरूपात उपलब्ध होतो? आता खरं तर निधी उपलब्ध करणं हा खूप मोठा प्रश्न आहे, खूप गहन प्रश्न आहे. कारण सगळेच शिलेदार हे स्वतःहून निधी नाही उभा करू शकत. आमची उद्योजकताला पुन्हा आपले जे नेते मंडळी आहेत त्यांना आणि याशिवाय सरकारला, विविध संस्थांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला ह्या शिवकार्यामध्ये आर्थिक स्वरूपात आणि ज्या कुठल्याही स्वरूपामध्ये मदत करता येईल त्यांनी ती आम्हाला करावी.
अगदी आम्हाला शिवचरित्र वाटप करायचं होतं मध्यंतरी. पुण्याला जो कार्यक्रम झाला 19 फेब्रुवारी रोजी, त्यावेळेला इव्हन शिवचरित्र आम्हाला वाटण्यासाठी आम्हाला मदत हवी होती. त्यावेळेला आम्हाला बऱ्याच लोकांपर्यंत जाऊन पोहोचावं लागलं, बऱ्याच लोकांना हे समजावून सांगावं लागलं की आम्ही इतर लोकांचा जो काही अनुभव आहे आतापर्यंत की ते पैसा घेतात आणि भ्रष्टाचार वगैरे करतात, तर आम्ही सगळ्यांना हे एक आश्वासन देऊ इच्छिते की प्रत्येकाने आमचं आधी काम बघा हवं, मग त्यानंतर आम्हाला मदत उपलब्ध करून द्या. आमचं म्हणणं नाही की तुम्ही आम्हाला रोख स्वरूपात ती मदत उपलब्ध करून द्या, पण ज्या काही आम्हाला अडचणी येत आहे हे कार्य सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये, त्या मार्गामध्ये जे जे हवं असेल ते आम्हाला उपलब्ध करून द्या, इतकीच छोटीशी मागणी आहे. ठीक आहे, धन्यवाद मॅडम, तुम्ही आपण आपला वेळ दिल्याबद्दल.